सहकार नगर ज्येष्ठ नागरिक संघ या संघाचे सगळे पदाधिकारी आणि अतिशय उत्साहाने एवढ्या कडक उन्हाळ्यातही आपण उत्साहाने योग या विषयावर काही ऐकण्यासाठी म्हणून आलेले आहात. मनापासून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय असा आहे, योगशास्त्र जीवनशैली की उपचार. कारण योग हा शब्द मला वाटतं आता सगळ्यांनाच माहिती झालेला आहे, पण योग हा एक जीवनशैली म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात अगदी तरुणपणापासून किंवा बाल्यावस्थेपासून विद्यार्थी दशेपासून आचरणात आणायचा असतो. याबद्दल दुर्दैवाने अजूनही फारसं कुणाला त्याच्याबद्दलची जाणीव जी आहे ती आपल्याकडे, खरं तर योग हा भारतातच त्याचा मूळ स्रोत असूनही तितकी जाणीव विकसित झालेली नाही आहे असं म्हणायला लागतं. पण जीवनशैली म्हणून जर लहानपणापासूनच योग हा आपल्या दैनंदिन आचरणात आणला तर पुढचा जो भाग आहे उपचार घेण्याची वेळ येते कधी, तर काही व्याधी होतात, रोग होतात, आजार होतात आणि त्याच्यावर आपण उपचार घेतो. ॲलोपॅथी डॉक्टर्स असतील, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, नॅचरोपॅथी असेल. पण योग मुळातच असं सांगतो की योग ही एक जीवनशैली म्हणून जर स्वीकारली आपण, आणि ती कशी, त्याचे भाग काय, त्याच्याबद्दलही मी थोडंसं सविस्तर सांगणारच आहे आपल्याला, तर उपचाराची वेळ किंवा कुठलेही आजार, व्याधी, विकार हे होणारच नाही. आणि समजा झालेच तरी सुद्धा योगातच त्याची जी काही उत्तरं आहेत त्यांनी कुठल्याही डॉक्टरकडे न जाता सुद्धा आपल्याला व्यवस्थित आणि लवकर निश्चितपणे बरं होता येईल. असं थोडंसं आजच्या विषयाचं स्वरूप आपल्याला थोडक्यात सांगितलं. आता योग या विषयावर कार्यक्रम आहे, त्यामुळे योग हे शास्त्र म्हणून ज्या पतंजली महामुनींनी आज आपल्यापर्यंत हे येण्यासाठी म्हणून 2400 वर्षांपूर्वी कष्ट घेतले, आपली प्रतिभा जी आहे ती वापरून अतिशय समृद्ध असं एक शास्त्र म्हणून जे विकसित केलं, त्या पतंजली महामुनींची प्रार्थना आपण सगळे म्हणणार आहोत. ती थोडी सांगणार आहे, त्यामुळे ती आपल्याला कळेल, निश्चितपणे ती म्हणता येईल. कारण या प्रार्थनेत सुद्धा आजच्या या विषयाचं थोडासा प्रश्नार्थक असाच विषय ठेवलेला आहे, जीवनशैली की उपचार. प्रश्न जरी असला तरी त्याच्यातच त्याचं उत्तरही आहे, आणि ते कसं हे या प्रार्थनेतूनच आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. ती थोडी प्रार्थना मी सांगतो, आपण म्हणूया. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलि रानतोस्मि. याच प्रार्थनेचा पुढचाही एक चरण आहे, पण तो फारसा या विषयाशी असं नाही. पतंजलींचं वर्णन जे काही पौराणिक काळात आबाहू पुरुषाकारम, शंखचक्र असे धारणं वगैरे, विष्णूचं जे रूप आहे ते पतंजली कसे होते त्याच्याबद्दल आहे. पण मुख्य प्रार्थना म्हणून जे या 4 ओळी किंवा 4 चरण म्हटले जातात, तर ते आजच्या विषयाच्या दृष्टीने कसे निगडीत आहेत ते सांगतो. 12व्या शतकामध्ये राजा भर्तृहरी म्हणून होऊन गेला, आणि त्यांनी नंतर ऋषितुल्य असं जीवन जगायला सुरुवात केली, आणि त्याची जी काही प्रतिभा त्याला योगाच्या अभ्यासामुळे निर्माण झाली, त्याच्यातून त्यांनी पतंजलींची ही प्रार्थना रचलेली आहे. आणि यात असं म्हटलं आहे की योगेन चित्तस्य पदेन वाचाम आणि मलम शरीरस्य च वैद्यकेन. पतंजली ऋषी हे इतके महान होते की काया, वाचा आणि मन, म्हणजे आपण म्हणतो ना की कुठलीही गोष्ट जर उत्तम करायची असेल, यश त्या गोष्टीत साधायचं असेल, तर काया, वाचा, मने अशी ती केली पाहिजे. म्हणजेच उत्तम शरीर, उत्तम वाणी आणि उत्तम मन असेल
तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये कुठल्याही विषयामध्ये यश मिळू शकतं. पण हे जी काया वाचा आणि मन, शरीर, मन आणि आपली वाणी आपण वापरणार आहोत ती जर शुद्ध नसेल, त्याच्यामध्ये जर काही व्याधी असेल, व्यंग असेल, तर निश्चितपणे त्याच्यातून जे काही अभिव्यक्ती असेल, प्रकटीकरण असेल ते साधणार नाही. तर अशा अर्थाने पतंजली महामुनींनी या तीनही गोष्टींची शुद्धी कशी करायची ही सांगितली. अशा अर्थाने त्या पतंजलींना मी नमन करतो किंवा वंदन करतो, अशा प्रकारची ही प्रार्थना. म्हणजे योगाच्या माध्यमातून चित्ताची शुद्धी ही पतंजलींनी सांगितली. पदेन वाचा, संस्कृत भाषा जी आहे आणि तिचं जे व्याकरण पाणिनींनी लिहिलं होतं, तर त्या पाणिनींच्या ग्रंथावर उत्तम असं विवरण पतंजलींनी करून आपली वाचा, आपली बोली ही जास्तीत जास्त शुद्ध कशी असावी ह्याबद्दलही विवरण केलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मी अमुक अमुक बोललो, पण ते त्यांना मला जे काही म्हणायचं होतं ते कळलंच नाही. कदाचित आपल्या वाणीत दोष असतो, कदाचित त्यांच्या ऐकण्यात दोष असतो, आणि त्यामुळे मेनली कम्युनिकेशनमध्ये जे काही गोंधळ होतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपलं अभ्यासपूर्ण असं विवेचन त्या माणसापर्यंत जाऊन पोचत नाही. तर या अर्थाने वाणी ही अतिशय शुद्ध असली पाहिजे आणि त्याच्यासाठी व्याकरण आणि ते सुद्धा संस्कृत भाषेचं कसं उत्तम पाहिजे हे पतंजलींनी सांगितलं. म्हणून योगेन चित्तस्य पदेन वाचा. आणि सध्याच्या काळामध्ये शरीराला जे महत्त्व आलेलं आहे, तर त्या मलम शरीरस्य च वैद्यकेन, आयुर्वेदाच्या माध्यमातून या शरीरातला मल हा सुद्धा बाहेर कसा काढून टाकायचा हेही पतंजलींनी सांगितलं. तर अशा अर्थाने काया, वाचा आणि मन हे तिन्ही उत्तम प्रकारे शुद्ध करून त्यातून आपल्या जीवनाची जी काही सार्थकता आहे ती घडवावी किंवा मिळवावी असा पतंजलीचा उद्देश आहे. म्हणजे हा अर्थ ऐकल्यावर मला असं वाटतं की निश्चितपणे आजचा जो काही विषय आहे की योग किंवा योगशास्त्र जे पतंजलींनी शास्त्र म्हणून लक्षात घ्या, गेल्या महिन्यामध्ये, गेल्या वर्षामध्ये नाही तर 2400 वर्षांपूर्वी एक उत्तम शास्त्र म्हणून, एक उत्तम दर्शन म्हणून ते आपल्यासाठी लिहिलं. आणि त्याच्यामधून ही सगळ्या प्रकारची उच्चतम अशी शुद्धता आपल्याला सांगितलेली आहे. या अशा पद्धतीने ही जी शुद्धीकरणाची जी काही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, त्याचं जर आचरण आपण केलं तर शरीर, मन आणि वाचेमध्ये कुठलेही दोष, कुठलीही कमतरता, कुठलंही न्यून, कुठलंही व्यंग, कुठलीही व्याधी ही निर्माण होण्याचं कारण असेल. तर अशा अर्थाने योगशास्त्र ही खऱ्या अर्थाने जीवनशैली ठरते. पण पतंजली मग तिथे सोडलं नाही आहे त्यांनी, ठीक आहे, पण कुणी समजा ती जीवनशैली म्हणून त्याचं नाही आचरण केलं आणि त्यामुळे जर काही पुढे त्रास सुरू झाले तर त्या त्रासांवर सुद्धा काही उपाय आहेत का नाही. तर त्या अर्थाने सुद्धा पतंजलींनी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 8 उपाय सांगितलेले आहेत. त्यालाच योगाच्या परिभाषेमध्ये अंग, योगाची अंग असं म्हणतात. आणि म्हणून पतंजलींचा जो पिसाईनी सांगायचं तर 2400 नाही तर 2356 वर्ष अशी मोजलेली आहेत कालगणनेनुसार. इतका अचूक आपल्या संशोधकांनी ते शोधून काढले. 2356 वर्षापूर्वी पतंजलींनी पातंजल योगसूत्र, की ज्याला आज अष्टांग योग असं म्हटलं जातं, तर हे 8 अंगही किंवा 8 मार्ग, 8 टप्पे काय आहेत, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बऱ्याच जणांची मी हे सांगत असताना तोंडही हलताय. याचा अर्थ खूप चांगली गोष्ट आहे की ही 8ही अंग आपल्याला पाठ आहेत, माहिती आहेत. फक्त ती आचरणात आणणं आणि ती कशी आणायची याबाबतच काही मनामध्ये काही संशय असतात किंवा काही शंका असतात. तर हे प्रत्येक अंग म्हणजे एक एक जीवनशैली आचरण्याचा उत्तम मार्ग आहे आणि त्याच वेळेला एक एक सर्वोत्तम असा उपचार पण. यम आणि नियम जे आहेत ते जरा विस्तृतपणे समजून घ्यायला गेलं तर बराच वेळ जाईल, कारण प्रत्येक अंग किंवा प्रत्येक टप्पा हा असं मला वाटतं 1 ते 2 तास बोलण्याचा विषय आहे. पण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी 8 अंग आधी असं म्हटलेलं आहे पतंजलीने 196 सूत्रांच्या त्यांच्या ग्रंथामध्ये. तर यमनियमात आपण थोडेसे बाजूला ठेवूया. पण त्याच्यानंतरचा जो येतो आसन, आपल्याला माहितीच आहे तो विषय. आसन म्हणजे काय, तर शरीराची एखादी विशिष्ट स्थिती निर्माण करणं आणि त्यामुळे शरीरामध्ये जे काही ताण, दाब निर्माण होतात, त्याला जो काही पीळ मिळतो,
त्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे काही सगळे अवयव आहेत त्याची एक उत्तम स्थिती ही आपल्याला मिळवता येते. हा एक सर्वसाधारणपणे आपला जो काही समज असतो तो आहे. पण पतंजलींनी आसनाची व्याख्या जी सांगितलेली आहे ना ती एकाच सूत्रामध्ये, म्हणजे पतंजली महान का होते तर भारतीय षट दर्शनं 6 दर्शनं जी आहेत, न्याय आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा आणि योगदर्शन, तर त्यातलं सर्वोत्तम हे योगदर्शन असं समजलं जातं. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक हे जे अंग आहे त्याचं अत्यंत थोडक्यामध्ये इतकं सुंदर विवरण हे त्यांनी केलेलं आहे. आसनाबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्थिर सुखम आसन. आजच्या काळात आपण असं बघतो की एखाद्या योगवर्गाची जाहिरात अशी असते की 25 मिनिटामध्ये 50 आसनं करवून घेतली जातील आणि अशा योगवर्गाला खूप गर्दी असते, ही किती का असेना. पण एखादे जे कोणी ज्येष्ठ योगतज्ञ असतील आणि ते म्हटले की नाही माझ्या योगवर्गामध्ये मी 2 ते 3च आसनं करून घेतो, पण त्याच्यामध्ये त्या आसन स्थितीमध्ये आदर्श आसन स्थितीचा कुठेही अट्टहास नाही आहे. त्यामुळे ती कुठल्याही वयाच्या व्यक्तीला करता येते आणि हे कुठल्याही वयाच्या व्यक्तीला हे वैशिष्ट्य मला असं वाटतं आपल्या ह्या ग्रुपमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, सगळी ज्येष्ठ मंडळी आपण आहात, ते 60च्या पुढच्या सगळे, काही तर मला असं वाटतं 75-80 म्हणून लोक असे म्हणले की अतिशय उत्साहाने आपण सगळं. अरे वा, 94 आहे बघा, 93, वा खूप छान, 82 बघा, 79 गिरगे सरांचं 79. माझी आई पण इथे बसली आहे, तिचं वय आत्ता 82 आहे. दररोज 14 सूर्यनमस्कार आणि उत्तम योगासनं आजच्याही काळामध्ये पहाटे 5ला ती उठते दररोज न चुकता आणि ते करते. म्हणजे जीवनशैली आणि उपचार या दोन्ही अंगांनी त्याचा आपल्याला इफेक्ट कसा मिळतो. 93 वयामध्ये इतक्या उत्साहाने ते इथे आज भाषण ऐकायला आलेले दिवस स्विमिंग करतात. खूप छान. मला असं वाटतं आपण जोरदार टाळ्या वाजवून या सगळ्या ज्येष्ठांचं म्हणण्यापेक्षा सुपर ज्येष्ठ असं म्हणूया. 75 शंखवादन म्हणजे फुफ्फुसामध्ये या उत्तम ताकद आहे, त्याच्यावर मी बोलणारच. हां, स्विमिंग करताय, कौतुकास्पद आहे. मला असं वाटतं की मी इथे बोलण्यापेक्षा आपण जे सगळे इथे बसलेले आहात आपल्याकडे बघूनच योगाचं महत्त्व हे निश्चितपणे कळण्यासारखं आहे. कारण खरोखरच पुण्याचं वैभव वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वर्णन केलं जातं, पण खरोखरच पुण्याचं वैभव जे आहे ना ते म्हणजे आपले पुण्याचे ज्येष्ठ नागरिक आहे. कारण त्यांच्याकडे जो काही अनुभव आहे, जी काही विद्वत्ता आहे, तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचं जे काही सामर्थ्य आहे, त्यांनी अनेक राज्यांमध्ये संपूर्ण भारतात वेळोवेळी मार्केटिंगच्या निमित्ताने किर्लोस्करमध्ये असताना फिरत होतो आणि अनेकांनी हा मला अनुभव सांगितलेला. म्हणजे थोडंसं छगनीपणाने म्हटलं जातं की पुण्यातली माणसं म्हणजे ना त्यांना काहीच माहिती नाही असं कधीच होत नाही आणि प्रत्येक विषयामध्ये ते तज्ज्ञ असतात. पण खरोखरच 60 नंतर सुद्धा इतकं कुतूहल, इतकी उत्सुकता या विषयामध्ये ठेवून आपण सगळी मंडळी इथे एवढ्या उकाड्यामध्ये सुद्धा आलेले आहोत आणि हा विषय अगदी मनापासून आपण ऐकतोय. वयवर्ष 80 असेल, 85 असेल, 95 असेल, तर अशा अर्थाने मी म्हटलं की पुणं हे जरी ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्ती असली तरी हे खरोखर वैभव आहे. आणि जसजशी मॅच्युरिटी आपली वाढत जाते, वय वाढत जातं, तसं मला असं वाटतं की योगाचं पतंजलींची सूत्र तुम्हाला पाठ नसे नका, पण त्याच्यात जे काही सांगितलेले आहे ते प्रत्यक्ष आपण, मला असं वाटतं की आयुष्यामध्ये ते अनुभवत जातो आणि त्याचं मार्गदर्शन जे आपण तरुण पिढीला करत जातो हे खूप महत्त्वाचं आहे आणि हेच पतंजलींनी सांगितलं. तर मगाशी मी सांगत होतो तसं आसनांचं महत्त्व जे आहे, पतंजली म्हणतात स्थिर सुखम आसनम. आस हा धातू आहे, त्याच्यापासून आसन हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे काय तर एखाद्या स्थितीमध्ये असणं म्हणजे आसन. म्हणजे पटकन एखादी आसन स्थिती घेतली, पटकन सोडली 2 सेकंदामध्ये आणि पण पटापट अशा कुठल्या तरी हालचाली केल्या तर त्याला खूप टाळ्या मिळतात. ठीक आहे, ते सुद्धा त्याच्या जागी एक कौशल्य आहेच, पण योगामध्ये त्याला थोडंसं एक वेगळं नाव आहे. त्याला योगासन असं म्हटलं जात नाही, गमतीने त्याला सर्कस आसन असं म्हटलं जातं. सर्कशीचा आता काळ राहिलेला नाही आहे, पण अनेक वर्षांपूर्वी आपण आपल्या लहानपणीची सर्कस बघायचो. त्यात त्या मुली ज्या होत्या दर 5-7 सेकंदाला वेगवेगळ्या पोझिशन्स बदलून त्यांच्या शरीराची उत्तम लवचिकता त्या दाखवायच्या आणि त्याच्यावरून आपण जोरदार टाळ्या वाजवायचो आणि आपल्याला इथे कौतुक वाटायचं. पण हे आसन नाही, हे सर्कस आसन नाही. म्हणून पतंजलीने जे सांगितले ते योगासन आहे. आणि म्हणून आत्ताच गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपल्या सहकारनगर भागामध्येच आमचा योगवर्ग म्हणून एक शाहू कॉलेजमध्ये चालतं, तिथे जवळ एक 70-80 लोकांचं आहे. तर त्यांनी एक व्याख्यान मला आयोजित केली होती. काळुसकर जोगले सर होते. तर त्यांनी म्हणजे असं बोलणं चाललं होतं की नक्की विषय कुठला घ्यावा.
आसनांवर काही बोलाल का? तर म्हटलं आसन तर तुम्ही मंडळी सगळी करताच आहात, पण आसनांच्या पलीकडे जो योग आहे त्याच्यावर बोलायला मला जास्त आवडेल. म्हणून आसनांपलीकडचा योग म्हणजेच काय, तर रिलॅक्सेशन टेक्निक्स वेगवेगळी आहेत, वेगवेगळे ध्यानाचे प्रकार आहेत, 8 प्रकारचे प्राणायाम आहेत. हे साधारणपणे आपल्याला इतकं माहिती नाही आहे आणि त्याच्यामध्ये एक विलक्षण अशी ताकद आहे. म्हणून आसनांपलीकडचा योग अशा विषयावर 5 व्याख्यानांची एक मालिका, तसंच एक सुरूर मंडळ म्हणून दाबते त्यांच्या तिथे एक 3 व्याख्यानांची एक मालिका अशी झाली होती. तर सांगायचा उद्देश असा की आसनांच्याही पलीकडे जाऊन जो योग आहे, पण त्याची सुरुवात शेवटी होते ती आसनांपासूनच. म्हणून आसनांकडे जीवनशैली म्हणूनही बघता येतं आणि उपचार म्हणूनही बघता येतं. जीवनशैली म्हणजे काय, तर विद्यार्थी दशेतच जर आपण आसनं करायला सुरुवात केली तर साधारणपणे 6व्या, 7व्या, 8व्या वर्षापासून शरीराच्या अवयवांची जी उत्तम वाढ व्हायला लागते आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो अवयव आहे तो म्हणजे मेंदू. आणि मेंदूचा विकास हा फक्त कॉम्पिटिटिव्ह अशा क्लासेसना जाऊन फक्त पोटार्थी अशी जी आपली विद्या आहे त्याच्यातून पहिलं येणं आणि दुसरं येणं याच्यात जीवनाची किती कर्तव्यता नाही आहे हे मला असं वाटतं मुलांना आपणच सांगणं गरजेचं आहे. तर तो जो विकास आहे तो सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर शरीर, बुद्धी, मन, भावना, विचार या सगळ्या पातळींवर विकास हा जो व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी जर आसनांची सवय लहानपणापासून लागली, कारण लहानपणी शरीर हलकं असतं, चपळ असतं, फ्लेक्झिबल लवचिक असतं, तर मग आपल्याला 40शी नंतर जर डॉक्टरांनी उपाय किंवा उपचार म्हणून आसनं करायला सांगितलं की ती जड जात नाही. हल्ली कारण स्पॉन्डिलायटिस आहे, सायटिका आहे, लंबरचे काही त्रास आहेत, साधे त्या टाचांमध्ये सुद्धा फ्लॅटनेस आल्यामुळे फॅशियायटिस म्हणून, प्लांटार फॅशियायटिस म्हणून एक आजार आहे. आणि त्याच्यामध्ये जर ऑर्थोपेडिककडे तुम्ही गेलात तर ते पुढची एक चिठ्ठी लिहून देतात की अमक्या अमक्या सँडल किंवा बूट बनवणाऱ्याकडे जा आणि त्याच्याकडे 10,000 रुपये देऊन काय करतात ते एक चप्पल, साधीच चप्पल असते, पण त्याची जी आपले आर्च असते ना पावलाची, त्याच्यामध्ये फक्त एक स्पंज, म्हणजे मी त्याला कोणालाही कमी लेखत नाही, लक्षात घ्या, थोडंसं आपल्याला कळावं काय उदाहरण इथं घेऊन आपल्याला लक्षात येऊ शकेल. ती जी आर्च आहे ना आपली पावलाची जी खोट आहे त्याच्यामध्ये काहीतरी सपोर्ट टाकला की त्या चपलेची किंवा बुटाची किंमत 10,000 रुपये. पण उभ्यानी आसनं म्हणजे दंडस्थितीतली आसनं ही जीवनशैलीमध्ये जर असतील तर मुळात आपल्याला प्लांटार फेशियायटिस हा आजारच होणार नाही. आणि झालाच तरीसुद्धा 10,000चे बूट न घेता सुद्धा आपल्याला फक्त आपल्या जिन्याची जी पायरी आहे ना त्याच्यावर मी थोडेसे उपचार म्हणूनही थोडेसे उपाय म्हणून सांगतो की कोणाला प्लांटार फेशियायटिस जर असेल, जिन्याच्या पायरीवर फक्त आपली बोटं जर टेकून उभं राहिलं आणि उरलेला सगळा पावलाचा भाग आहे तो जर अधांतरी ठेवला आणि त्याच्यातून आपले काफ, हॅमस्ट्रिंग आणि थाय मसल याला जर उत्तम ताण दिला तर त्याच्यामुळे आपल्या तळपायाचा जो भाग आहे तो उत्तम ताणला जातो आणि त्याच्यामध्ये छोटी 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 हाडं खूप आहेत आणि त्याच्यामध्ये जो वात अडकलेला असतो तो सगळा मोबिलाईज होतो आणि त्या भागातल्या सगळे नुसते मसलच चांगले डेव्हलप होतात किंवा त्याचा टोन सुधारत नाही, तर त्यातल्या ज्या नसा, नाड्या ज्या आहेत त्याच्यातून न्यूरोमस्क्युलर कंडक्शन किंवा न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन हे सुद्धा सुधारायला. एक उदाहरण म्हणून फक्त हा एक आजार सांगितला, पण इतके नाना आजार आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मानेचे आजार स्पॉन्डिलायटिसचे 9 प्रकार आहेत. कायफोसिस आहे, कायफोस्टेसिस, असे वेगवेगळ्या प्रकारचे. कमरेचे आता 32 किंवा 33 मणके, कुणाच्या ह्याच्यात 32 असतात, कुणाच्या ह्याच्यात 33 मणके असतात. डिफ्यूज झालेला असेल तर 33 मणके म्हटल्यानंतर 33 आजार हे सहजच आले. आणि पाठीचा कणा हा आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत वापरत असतो आणि हल्ली तर आपण जास्तीत जास्त तो चुकीच्याच पद्धतीने वापरतो. तासनतास टी व्ही बघणं, तासनतास असं मान खाली घालून मोबाईल बघणं, कॉम्प्युटरवर काम करणं, प्रोफेसर हजार्ड्स म्हणतो नाईलाज आहे, काम तसंच करायला लागतं. मग हे जे आजार आहेत ते होऊ नये म्हणून सतत पाठीचा कणा जर पुढेच वाकत राहिला, त्याला जे कर्व्ज आहेत, त्याला जे गोल आहे, तर त्याला कुठेतरी विरुद्ध भाषेला तुम्ही, विरुद्ध स्थितीमध्ये, विरुद्ध दिशेला तुम्ही थोडंसं ताणाल की नाही. तर तेच आपण आसनांसारखं जर केलं तर पाठीच्या कणाचे आजार सुद्धा कुठेही होणार नाही. हे झाले शरीराचे आजार. तसेच चांगले बघा शवासन चांगला खरोखर पुढे मी त्याच्यावरही येणार होतो, असा की धारणा, ध्यान आणि समाधी हे जे पतंजलींनी सांगितलेलं आहे, तर लोक म्हणतात की आम्हाला डोळेच मिटता येत नाही, डोळे मिटले की अस्वस्थ व्हायला होतं आणि बसलं की पाठ दुखायला लागते, मग आम्ही काय करायचं ध्यान. तर मी त्यांना सांगतो पाठीचा कणा जर सरळ ठेवून झोप लागणार नाही याची जर खात्री असेल तर तुम्ही पाठीवर झोपून शवासनामध्ये सुद्धा उत्तम ध्यान हे करू शकता. पण तेवढी खात्री आणि आश्वासन तुमच्या योगशिक्षकाला द्यायला लागतं की शवासन तुम्ही घेत असताना किंवा योगनिद्रा करत असताना माझ्या घोरण्यामुळे तुमच्या शिकवण्यात व्यत्यय येणार, ही मुख्य अडचण असते. पण शवासन हे सर्वोत्तम आसन. म्हणजे
जमायला अतिशय सोपं आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात अतिशय अवघड. कारण त्याचा अर्थ असा आहे बघा, शव आसन. म्हणजे एखादं प्रेत, त्याचं जर बोट आपण धरलं आणि वर उचललं तर त्या प्रेतामध्ये प्राण नाहीच आहे ना. त्यामुळे ते निष्प्राण कलेवर आपण म्हणतो तसं तो पटकन तो हात खाली पडेल. तर जिवंतपणी आपल्या मनाच्या जागृत अवस्थेमध्ये आपलं शरीर आपल्याला अचेतन किंवा निष्प्राण असं करता आलं पाहिजे. ही किती मोठी कला आहे बघा. आणि शवासन या अर्थाने इतकं अवघड आहे. पण आपल्याला असं वाटतं की पाठीवर झोपायचं. योगशिक्षक थोडंसं योगनिद्रा सुरू केली की साधारण 5व्या-6व्या मिनिटाला निम्म्या मंडळीचं घोरणं सुरू होतं. तर अशा अर्थाने शरमे जाते शवासनम असं म्हणलेलं आहे. त्याचं प्राचीन ग्रंथामध्ये व्याख्या अशी केलेली आहे, उत्तानम शववत भूमौ शवासनम श्रमहरम चित्त विश्रांती कारणं. शरीराला विश्रांती तर मिळतेच अतिशय सखोल, पण त्याच्याही पुढे जाऊन चित्त विश्रांती कारणं, मनाला विश्रांती मिळते. किती महत्त्व आहे लक्षात घ्या. आजकाल अगदी साध्या क्लार्कपासून एक्झिक्युटिव्हपर्यंत सगळ्यांना किमान 10-10, 12-12, 14-14 तास काम करायला लागतं. कारण हे सगळं कॉम्पिटिटिव्ह जग आहे, सगळं पुढे धावतं आहे. आपण कमी पडलो तर आपण बाहेर फेकले जाणार आहोत. शरीर थकतं, मन थकतं. अशा वेळेला प्रश्न असा पडतो की 14-14 तास जर आम्ही काम करणार असून ते सुद्धा हिंजवडीला जाऊन किंवा कुठेतरी खराडीला जाऊन किंवा पिंपरी चिंचवडला आम्ही योगाभ्यास करणार कधी. तर ऑफिस योग याच्यासाठी कॉर्पोरेट लेवलला मी जेव्हा जातो ना त्यांना हेच सांगतो, अधूनमधून 2 ते 3 मिनटं IRT इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक नावाचं एक अतिशय उत्तम तंत्र बेंगलोरला जे मला परिचय करून देताना सांगितलं ना, एस व्यासा स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान, संपूर्णपणे योगाला वाहिलेली युनिव्हर्सिटी आहे. त्यांनी ठामपणे सांगितलेलं आणि सांगितलेलं तर सिद्धही करून दाखवलेले की हजारो ते लाखो एक्झिक्युटिव्ह 2 ते 3 मिनटामध्ये शरीर आणि मनाची अतिशय उत्तम विश्रांती ही त्यांच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमध्ये बसल्या बसल्यासुद्धा घेऊ शकतात. हे सगळं अशा दृष्टीने सांगतोय की आपला आजचा जो विषय आहे की जीवनशैली पण आहे आणि उपचार पण आहे. आजचा माणूस काय म्हणतो, ठीक आहे पतंजली आहेत, षडदर्शन आहे, ते त्यांच्या जागी महान होते, सगळं मान्य आहे. पण आज माझा जो काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम जो आहे त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर आहे का? आणि ते उत्तर म्हणजे तुम्ही अमुक अमुक स्पेशालिस्ट, मग तो सुपर स्पेशालिस्टकडे पाठवेल, मग तो सर्जनकडे शेवटी पाठवणारच आहे. हे उपाय मला नको आहे. कारण एक चांगली गोष्ट अशी आहे की हळूहळू डॉक्टर मंडळींचा सुद्धा या योगावरचा विश्वास वाढत चाललेला आहे. सर्जनसुद्धा ऑफकोर्स ऑफ रेकॉर्ड सांगतात, कारण ते जर असं जर सांगायला लागले की नाही आमच्याकडे येऊच नका, तुम्ही तुमचं तर करा, तर ते बरोबर होणार नाही. कारण कुणाला कशी आसनं करायची, कुठली योगाची साधना करायची हे माहिती नसतं. पण त्या मंडळींचा सुद्धा हा विश्वास बसतो आहे आणि ते पेशंट्सना सुद्धा रेकमेंड करतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर हरी सरदेसाई. कुणी जर गेला असेल किंवा कोणाला त्यांच्याबद्दल माहिती असेल तर वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा पहाटे 5 वाजता त्यांचं क्लिनिक सुरू व्हायचं. कुणी आला पेशंट तर त्याला सांगायचं आहे ते त्याच्या लक्षणांवर की तुला नक्की काय झालेलं आहे, आणि औषधांची गरज ही मुख्य नाही आहे तुला, पण तरीसुद्धा आत्ता तुझा हा काही ट्रॉमॅटिक कंडिशन आहे, म्हणजे आता जो काही त्रास होतो आहे, तुला वेदना होत आहे, त्या कमी करण्यासाठी काही औषधं मी लिहून देतो. पण सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं औषध आहे ते मी खाली लिहून देतो आहे, आणि ते सगळ्यात पहिलं सुरू करायचं. लोक विचारायचं काय, योगाभ्यास सुरू करा. तर इतकं डॉक्टर मंडळीसुद्धा या योगाभ्यासावर विश्वास ठेवतात. आणि जेव्हा डॉक्टर मंडळी पेशंट्सना योगाभ्यास रिकमेंड करायला लागतात ना, त्यावेळेला ते मनापासून ते करायला लागतात. कारण आपल्या परंपरेतच वैद्य नारायणो हरी असं म्हटलेलं आहे. डॉक्टरला नारायणाचं म्हणजे विष्णूचं रूप आपण समजतो आणि त्या श्रद्धेने आपण त्यांच्याकडे जातो. परवाचा इन्सिडन्स सोडून द्या, अशा घटना होत असतात शेवटी. पण पैसा म्हटलं की ते सगळं ते पॅकेजेस आणि ते डिपॉझिट्स हा सगळा विषय बाजूला ठेवला तरीसुद्धा आज भारतात सुदैवाने डॉक्टर मंडळींवर अतिशय मनापासून देवासारखी श्रद्धा ठेवून त्यांचं डॉक्टरांचं चेहरा किंवा तोंड बघितलं तरी सुद्धा निम्मा आमचा आजार पळून जातो असं लोक सांगतात. आणि त्याचं मुख्य कारण हेच आहे की जुन्या परंपरांवर विश्वास ठेवणारी डॉक्टर मंडळीसुद्धा सुदैवाने आज आपल्यात आहेत. आणि त्याचं उत्तम उदाहरण मी म्हणलं तसं हवी सांगायचं. आणि मग ही मंडळीच आपल्याला सांगतात की जीवनशैली म्हणून सुद्धा तुम्ही योगाचा अभ्यास करा, आणि तुमचे हे जे काही त्रास माझ्याकडे घेऊन आला आहेत ना, तात्पुरतं मी तुम्हाला याचं औषध देतो, पण उपाय किंवा उपचार म्हणून सुद्धा तुम्हाला योगाभ्यासच करायला लागेल. कारण कितीही तीव्र प्रकारची पाठदुखी किंवा मानदुखी असेल तर 14 प्रकारची जी काही भुजंगासनं आहेत त्यातलं नेमकं तुमच्या पाठीच्या कण्याच्या त्रासाच्या अनुषंगाने कुठलं आहे हे ओळखणारा उत्तम योग शिक्षक किंवा योग तज्ज्ञ असेल आणि तो सांगतो की मी हे सांगतोय पण हे डॉक्टरांच्या सल्ल्याने नंतर तुम्ही करा. तर हे IAYT असं म्हणतात, इंटिग्रल अप्रोच ऑफ योगा थेरपी.
म्हणजे डॉक्टर आणि योगतज्ञ म्हणजे एक पॅरामेडिकल क्षेत्रातला मला असं वाटतं की निम्मा डॉक्टरच आहे, पण त्यांनीसुद्धा डॉक्टरला मान देऊन त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पेशंटला सल्ला दिला पाहिजे. नाही तर आम्ही दुर्दैवाने असं होतं, 1 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स मी करतो, एक मोठा हॉल घेतो, 50, 60, 70 लोक यायला लागतात आणि त्यांना माझ्या मनाला येतील त्या सगळ्यांनी उपाय सांगायला लागतो आणि त्याच्यातून काही वेळेला व्याधी कमी होण्याची वाढण्याची शक्यता असते. हे योग म्हटलं की सगळंच चांगलं, असणं म्हटलं की सगळंच उत्तम, कुणीही कसंही केलं तरी त्याचा इफेक्ट येणार असं होत नाही. म्हणून त्यालासुद्धा एक सिस्टीम आहे. म्हणून पतंजलींनी अथ योगा अनुशासनम असं पहिलं सूत्र सांगितलं. योगाचं अनुशासन आता इथे सुरू होतं आहे. अनुशासन याचा अर्थ इथं गव्हर्नमेंट जसं आहे तसा गव्हर्नन्स योगाचा सुरू होतं आहे. योगाबद्दल मी सगळं पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरं सूत्र ते सांगतात की योगश्चित्त वृत्ती निरोधा, मनातल्या वृत्तींवर नियंत्रण ठेवणं म्हणजे योग आहे. आणि मन जर नियंत्रणात असेल तर त्या व्यक्तीला शारीरिक मानसिक अशा कुठल्याही स्वरूपाचे त्रास हे निश्चितपणे आयुष्यात होत नाहीत, किंवा झाले तर ते कमीत कमी औषधोपचारामध्ये आणि लवकरात लवकर बरे होतात. मला असं वाटतं ही जी काही उदाहरणं मी थोडीशी रोजच्या आपल्या जीवनातली घेतो आहे, त्याच्यात सूत्र, स्तोत्र, श्लोक असे बरेच आहेत. पण पतंजलींची ही जी प्रार्थना मागाशी मी सांगितली त्याच्यातूनही आपल्याला हाच विषय मला असं वाटतं लक्षात येईल आणि त्याच्यावरून उत्तर येईल. पण योगाचं जे स्वरूप आहे ते फक्त एक जीवनशैली किंवा उपचार असे दोन नाही, तर योग हे आपल्या परंपरेने उत्तम जीवनशैली मानलंच आहे. पण त्या जीवनशैलीमध्ये सुद्धा वेगवेगळे आकार आहेत, प्रकार आहेत, आहार, विहार, व्यायाम, विचार हे सगळं आहे. त्याबद्दलची एक मला असं वाटतं एक गोष्ट आपण ऐकूया. गोष्ट म्हटलं की मला वाटतं वयवर्ष 6 असो, 60 असो किंवा 85 असो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित असे येतं की एक गोष्ट जरा ऐकायला मिळेल. कारण योगासारखं एक असं छोटंसं गाव होतं आणि तिथे अंध लोकांची एक संस्था होती. आणि त्या अंध लोकांच्या संस्थेच्या बाहेर जो रस्ता होता तिथून एकदा हत्ती चाललेला होता. आणि त्याला माहिती हत्तीच्या गळ्यात घंटा असते, त्यामुळे ती घंटा चांगली छान एका लईत वाजत असल्यामुळे त्या अंधांना कुतूहल उत्सुकता निर्माण झाली की नक्की काय आहे, बाहेर चाललं आहे, कोण जाते बरं. म्हणून ते बाहेर आले आणि त्यांनी विचारलं की घंटेचा आवाज कसला येतो. तर मावताने सांगितलं हे हत्ती आहे. म्हणजे हत्ती म्हणजे काय आहे, तर म्हणलं एक मोठा प्राणी आहे छान. हो का म्हणे, आम्हालाही जरा हात लावून बघू द्या. मग एका अंध व्यक्तीने हत्तीच्या शेपटाला हात लावला. शेपूट आपल्याला माहिती आहे, शेपटाच्या टोकाला असं खरखरीत असे ते केस असतात. तुम्हाला हा हत्ती आहे. मग एकाने हत्तीच्या पायाला हात लावला, मोठा असा दणदणीत पाय होता. हा हत्ती आहे. एकाने हत्तीच्या कानांना हात लावला. सगळ्या बाजूंनी उभे होते ना ते, ज्या बाजूला जो अवयवाला त्याला हात लावला. असा हत्ती आहे, ठीक आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने या सगळ्या व्यक्तींना शिकवणारे त्यांचे डोळस असे शिक्षक आले. त्यांना ते उत्साही सांगायला लागले, सर आज आम्ही हत्ती बघितला. हो का म्हणे, कसा होता. पण ज्यांनी शेपटाला हात लावला होता तो म्हणला खराटा असतो ना, खराटा तसा हत्ती. कारण केस जे आहेत ते त्याचे कडक आणि खरबरीत असे होते की त्याला वाटलं हत्ती म्हणजे खराटाचा. ज्यांनी पायाला हात लावला होता तो म्हणला मजबूत एखाद्या खांबासारखा असतो बरं का हत्ती. त्यांनी कानाला हात लावले होते तो म्हणला सूप जसं असतं ना आपलं धान्य पाखडायचं तसा आहे. तर ते शिक्षक म्हणले तुमचं म्हणणं म्हटलं तर बरोबर आहे आणि चूक पण आहे. कारण तुम्ही दिव्यांग व्यक्ती असल्यामुळे तुमच्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्या राखून तुम्ही त्या हत्तीला स्पर्श केल्यानंतर ज्या अवयवाला तुमचा स्पर्श झाला किंवा ज्या अवयवाच्या बाबतीत तुम्हाला जे काही ज्ञान झालं तो हत्ती असं तुम्ही समजलात. पण प्रत्यक्षात लक्षात घ्या, तुम्ही जे काही 25-30 जण आहात आणि 25-30 अवयवांना हात लावून तेवढाच हत्ती असं तुम्हाला वाटतं. त्या सगळ्या अवयवांचा मिळून असा एक मोठा अतिविशाल अतिमहाकाय असा प्राणी म्हणजे तो हत्ती आणि तो अतिशय सुंदर दिसतो. एक गोष्ट सांगण्याचं कारण असं की योग हा विषय किंवा योगाचं स्वरूपसुद्धा असंच एक आहे. काही कारणांनी जी व्यक्ती योगाशी संबंधात असं काही करायला लागते तर तिच्या दृष्टीने पहिला विषय असतो तो सूर्यनमस्कार असतो. त्यामुळे जिममध्ये जाणाऱ्या तरुण मंडळींना असं वाटतं की सूर्यनमस्कार दणादण जोरदार घातले म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम, घामाने निथळलं म्हणजे आज मी योगा केला. योगा केला, ठीक आहे, योग म्हणा योगा म्हणा काहीतरी करा म्हणजे झालं. त्याच्या बाबतीत काही आपलं हे असण्याचं कारण नाही ऑब्जेक्शन. जी व्यक्ती डॉक्टरांनी सांगितलं की आता पाठ दुखते ना तुमची तर त्याच्यावर रोज भुजंगासन, नंतर धनुरासन, पोटावरचं नौकासन, शलभासन हे सगळं करायला हवं. PCOS PCOD हे जे सगळे बायकांचे दुर्धर असे म्हटले जातात आजार कुठल्याही औषधांनी सुद्धा
कंट्रोलमध्ये येत नाही, तर त्यांना अर्धचक्रासन, अर्धकटी चक्रासन, सेतुबंधासन अशी साधी साधी उत्तम आसनं केल्यानंतर आश्चर्यकारकरित्या तो आजार होता हे सुद्धा विसरून जावं, इतकं शरीर उत्तम होतं आणि तो त्रास जो आहे तो नियंत्रणात येतो. असं नुसतं आसनांचं वैशिष्ट्य सांगितलं. तर योग म्हणजे यमही आहे, नियम आहेत, आणि हे यम आणि नियमसुद्धा 5-5 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमः, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियमः. आसनं आहेत वेगवेगळी. किती आहेत? तर जीवजंतूचा जो जन्म आहे तिथपासून प्रगती होत होत आपण माणसाच्या जन्मापर्यंत आलेले आहोत. 84 लक्ष योनीतून फिरून आपण माणसाच्या जन्मात येतो. इतका हा दुर्लभ, आणि तेव्हा आपल्याला कुठेतरी बुद्धीचा एक वेगळा लाभ असा मिळत असतो. इतर प्राण्यांमध्ये बुद्धी नाही आहे, ही वेगळ्या प्रकारची बुद्धी असते, संशोधनात लक्षात आलं, पण फक्त माणसाला बुद्धी हे लक्षात. तर अशा प्रकारे आपली 84 लक्ष योनीमधून आपण फिरतो, आणि तेवढी आसनं आहेत असं शंकरांनी पार्वतीला सांगितलं. तर एवढी आसनांची ही विविधता आहे. त्यामुळे आसनं आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे आणि समाधी आहे. त्या प्राणायामामध्ये म्हणजे 8 अंग जे आपण म्हणतो त्या 8 अंगांपैकी प्राणायाम जो आहे त्याच्यात सुद्धा 8 प्रकारचे प्राणायाम. सूर्यभेदन उज्जाई, सिक्कारी शीतली तथा, भस्त्रिका भ्रामरी मूर्छा, प्लाविनी चष्ट कुंभका. दुर्दैवाने हळूहळू 8 प्रकारचे प्राणायामसुद्धा कोणाला माहिती नसतात. शिकवणारेच नाही तर शिकणारे त्याहून सुद्धा शिकायला जाणार कोणाकडे हा प्रश्न निर्माण होतो. तर इतकी ताकद त्या प्राणायामामध्ये आहे की कॅन्सर किंवा एड्स हे जे अतिशय दुर्धर, कधी बरे न होणारे आजार आहेत, एक लक्षात घ्या, याच्यावर योगाने हे बरे होतात असं स्टेटमेंट मी अजिबात करत नाही. कृपया नीट लक्षात घ्या. असं स्टेटमेंट करणारी मंडळी जर असतील त्यांच्यापासून सुद्धा निश्चितपणे सावध राहा. पण योगाचा अभ्यास केल्यामुळे कॅन्सर, एड्ससारख्या दुर्धर आजारांवर आपण जी काही ट्रीटमेंट घेतो ना, त्याच्यासाठी हा अतिशय उत्तम असा उपचार किंवा उपाय ठरतो. याचं कारण असं आहे की तुम्हाला कॅन्सर आहे असं ज्या क्षणी डॉक्टर सांगतात त्यावेळेला त्या ऐकणाऱ्याचं मन इतकं खचतं की जगातला सर्वोत्तम डॉक्टर आणि सर्वोत्तम उपाय किंवा उपचार जरी त्याच्यावर चालू असेल, लंडन, अमेरिकेत जाऊनसुद्धा, तरीसुद्धा ती व्यक्ती त्या त्रासातून बाहेर पडणं हे खूप अवघड असतं. कारण औषधांचे जे औषधं किंवा उपाय किंवा उपचार जे आहेत त्याला प्रतिसाद हा पेशंटकडून येणं खूप गरजेचं असतो. आणि त्या पेशंटचं जर मनच खचलेलं असेल तर त्या उपायाचा काहीही उपाय किंवा उपयोग होत नाही. पण अशा वेळेला जर योगाचा अभ्यास सुरू केला तर योग म्हणजे पॉझिटिव्हिटी, योग म्हणजे सकारात्मकता, योग म्हणजे मनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण वर जात जाणं. आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला झालेल्या व्याधीचं जे गांभीर्य आहे ना, ठीक आहे, ते गांभीर्य म्हणून आपल्याला माहिती असतं, पण एक लक्षात येतं की शरीरात जी काही पेशी आहे त्या पेशीला योगामुळे नवसंजीवन मिळू शकतं. ही खात्री आणि आत्मविश्वास जेव्हा त्या माणसाला मिळायला लागतो त्यावेळेला त्या पेशंटला कॅन्सरचे जे काही उपाय त्याच्यावर चाललेले आहेत त्याचा इमिजिएटली लक्षणीय असे परिणाम त्याच्यामध्ये दिसायला लागतात. एक आणि अनेक उदाहरणं आपण जर बायकाही बघितलं एखाद्या वाचनालयात जाऊन तर सहजपणे तुम्ही कॅन्सरवर एखादं पुस्तके का म्हणला तर तिथल्या ज्या रिसेप्शनिस्ट आहेत तुम्हाला 10 पुस्तकं काढून दाखवते. डॉक्टर गोखले म्हणून मुंबईचे होते, त्यांना आतड्याचा आणि याचा जठराचा कॅन्सर झालेला होता आणि स्वतः डॉक्टर होते, ते ऑर्थोपेडिक उत्तम डॉक्टर होते आणि त्यांच्याकडे कॅन्सरचेच पेशंट्स यायचे की ज्याच्यावर हाडानं झालेल्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया त्यांना करायला लागायच्या. आणि त्यांनी योगाचा अभ्यास सुरू केला आणि त्यांचं उत्तम एक पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. आणि अशी हल्ली बरीच जण जी कॅन्सरमधून बाहेर आलेली आहे, हृदयविकारामधून बाहेर अशी मंडळी मुद्दाम पथदर्शक आपलं पुस्तक ठरावं आणि इतरांना कॉन्फिडन्स निर्माण व्हावं म्हणून पुस्तकं लिहितात. आणि त्याच्यातून एक ठळकपणे लक्षात आलेलं आहे की कॅन्सर असो, एड्स असो, हृदयविकार असो, जे दुर्धर असे आजार मरणाकडेच घेऊन जाणार असं असतं. डॉक्टरांनी सांगितलं असं की साधारण 2, 3, 4, 6 महिने ही व्यक्ती जगेल, ती 10, 15 वर्ष उत्तम आयुष्य जगली. ते गोखलेनंतर 15 वर्ष डॉक्टर जगले, मुंबईचे डॉक्टर आहेत, त्यांचं पुस्तक मी तुम्हाला नाव कोणाला हवं असेल ते लिहून देईल. आणि त्याच्यानंतर उत्तम सर्जरी ते सगळ्या लोकांवर करत होते. त्यांच्या दृष्टीने ते म्हणले की मला हे बोनस मिळालेलं लाईफ आहे, माझा पुनर्जन्म आहे आणि त्यामुळे अधिक इंटरेस्टली किंवा अधिक म्हणजे काय म्हणतो ना, अधिक थोडंसं योगावर श्रद्धा ठेवून एक आध्यात्मिकतेकडे झुकून त्यांनी हे सगळं काम सुरू केल्यामुळे पेशंट्सना येणारे अनुभव आहे ते आणखीन चांगल्या पद्धतीने कसे हे सुरू केले. तर असं योगामध्ये उपचार म्हणून आणि जीवनशैली म्हणून नाना प्रकारची विविधता आहे. उपलब्धही सगळीकडे आज सुदैवाने आहे. आपल्याकडे पुस्तकं आहेत, मार्गदर्शन करणारे योगतज्ञ आहेत. तर अशा अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये योगाला निश्चितपणे स्थान दिलं पाहिजे.
आणि मगाशी मी म्हटलं तसं फक्त आसनं आणि ती सुद्धा आदर्श स्थितीतली उत्तम करता येणं म्हणजे योग आणि ते मला 60-70मध्ये जमणार नाही आणि ते करता करताच कुठेतरी पाठीचा आजार वाढायला नको किंवा नसलेला निर्माण व्हायला नको ह्या भीतीपोटी काही वेळेला योगाचा अभ्यास केला जात नाही. तर योगाची संकल्पना मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की हातीची जशी गोष्ट सांगितली ना, ज्याला जो जसा झेपतो तसा तो योग, पण मनापासून आणि सहजपणे करणं आणि तो नीट समजून घेणं हा खरा योग आहे. युज या संस्कृत धातूपासून योग हा शब्द निर्माण झालेला आहे. युज म्हणजेच काय तर एकत्र येणे. काय एकत्र येणं? आपलं शरीर, आपलं मन आणि आपला श्वास हे जेव्हा एकत्र येतं त्यावेळेला केलेली छोटीसुद्धा जी कृती आहे ना त्याला योग असं म्हणतात. भगवद्गीतेमध्ये योगाची व्याख्या योग कर्मसु कौशलम इतकी साधी सोपी केलेली आहे. आपण जे काही दररोजचं आपलं काम करतोय, कर्तव्य करतोय ते उत्तम प्रकारे कौशल्याने करणं म्हणजेही योग आहे किंवा त्या कामामध्ये हळूहळू कुशलता आपल्याला मिळायलाही लागते. अशाही अर्थाने योग कर्मसु कौशलम. तर अशा अर्थाने योगाचं महत्त्व, एक जीवनशैली म्हणून त्याचा आयाम काय आहे, एक उपचार म्हणून तो कसा आपल्याला उपयोगी पडू शकतो, अशा अर्थाने काही मुद्द्यांनी सांगितले. मला असं वाटतं की या विषयावर आणखीन काही 6:15 झालेले 15 मिनटं मला असं वाटतं काही प्रश्नोत्तर घेऊया. आणि कुठलाही प्रश्न आपण विचारू शकता. असं काही नाही की फार काहीतरी वेळासारखं वाटेल. तर त्या एका प्रश्नामधून मला असं वाटतं की अनेक उत्तरं आणि अनेकांच्या मनामध्ये तोच प्रश्न असू शकतो. तुम्ही जे संस्था जी तुमची आहे त्याच्यामध्ये योगासनं शिकवता, प्राणायाम शिकवता, तर ते वेगवेगळे वर्ग असतात ते योगासनाबरोबर प्राणायाम पण शिकवता. मनोवर्धन असं या योग संस्थेचं जे नाव आहे त्याच्यामध्ये शरीरापेक्षा सुद्धा मनाला आणि मनाच्या विकासाला जास्ती महत्त्व दिलं आहे हे त्या नावातून कळतं. त्यामुळे रोजचा जो काही योगाभ्यास असतो त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 आसनं ही 10 ते 12 मिनटं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग सूर्यनमस्कार एक 4 ते 5 मिनटं, मग त्याच्यानंतर मग अशी काका म्हणजे तसं शवासन हे 3 मिनटं केलं जातं. मग त्याच्यानंतर काही रिलॅक्सेशन टेक्निक्स, खूप रिलॅक्सेशन टेक्निक्स योगामध्ये आपल्याला कल्पनाही नसते. योगनिद्रेचे 5-6 प्रकार आहेत. बिहार स्कूल ऑफ योग जो आहे सत्यानंद सरस्वतीने 25 वर्ष त्याच्यावर रिसर्च केला. त्याच्यामुळे 10 मिनटाची योगनिद्रा आहे, 15 मिनटाची आहे, 25 मिनटाची, 42 मिनटाची आहे. ज्या ज्या व्यक्तीला जशी जशी गरज आहे त्याप्रमाणे ती योगनिद्रा ही त्या व्यक्तीला देणं. तशीच प्रणवनिद्रा आहे, ओंकाराचं उच्चारण आहे, भ्रामरीचं उच्चारण आहे, ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग अशी सरांनी उल्लेख केला तसं काही पुस्तकं मी लिहिली त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारलं आसनांचं पुस्तक नाही आहे का कुठे. मी त्यांना सांगतो आसनांवर खूप पुस्तकं आहेत, पण प्राणायाम, ध्यान किंवा मुलांनी योगाभ्यास कसा करावा या विषयावर फारशी पुस्तकं नाही आहेत. किंवा मुलांनासुद्धा आजच्या पिढीच्या मुलांना, छोट्या मुलांनासुद्धा खूप ताण असतो. तर त्या ताणातून ती कशी बाहेर पडतील, स्ट्रेसफुल जे लाईफ आहे तर ते स्ट्रेस फ्री जगण्याची एक क्षमता किंवा त्याचं थोडंसं ट्रेनिंग लहानपणापासून कसं मिळावं अशा अर्थाने 3 पुस्तकं. हसत खेळत पॉपकॉर्न योग म्हणून एक पुस्तक आहे. नंतर ध्यान एक आनंद यात्रा म्हणून. त्या ध्यानाचे वेगवेगळे सोपे 30-40 प्रकार आणि अतिशय सोप्या पद्धतीने जो काही गेल्या माझ्या 30-35 वर्षामध्ये मी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या योगसंस्थांमधून ते शिकलो, त्याचा अनुभव स्वतः घेतला, प्रयोग अनेकांवर केले, ध्यानाच्या वेगवेगळ्या कार्यशाळा होतात त्याच्यामध्ये. त्याच्यातून जो काही फीडबॅक आला त्याच्यातून ध्यान एक आनंद यात्रा आहे पुस्तक. त्याच्यात त्याची 4थी आवृत्ती मला वाटतं घ्या. आणि गेल्या वर्षी योग दिनाला प्राणायाम एक अमृत अनुभव त्याची आवृत्ती कसं 2री आवृत्ती तर निघते. प्राणायाम कसा करावा म्हणण्यापेक्षा काय करू नये हे सुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण प्राणायाम हा खूप जोरात केल्यामुळे, चुकीचा केल्यामुळे काही त्रासही होण्याची शक्यता असते. प्राचीन ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो होईल, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग संपवे. हे सगळं विस्ताराने सांगण्याचं कारण असं की माधव वजे जे आहे ते अतिशय नियमाने सूर्यनमस्कार घालतात. त्यामुळे त्यांना ती एकूण उत्कंठ आहे की याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा प्रकारचं ट्रेनिंग घेतलं जातं. तर त्याच्यामध्ये प्राणायामालाही तितकंच महत्त्व आहे, रिलॅक्सेशन टेक्निक्सलाही तितकंच महत्त्व आहे, धारणेला महत्त्व आहे, ध्यानालाही महत्त्व आहे. असं हे सगळं. पण त्याच्यामध्ये आसनं आणि सूर्यनमस्कार हे फक्त थोडासा शारीरिक स्तरावरचा एक भाग, शारीरिक आरोग्य उत्तम राहावं म्हणून. पण त्याच्या पलीकडे जाऊन ओंकाराचा उच्चार कसा करावा, भ्रामरीचा कसा करावा,
त्यामध्ये ते 14 प्रकार जे आहेत त्याला ब्रह्मनाद ध्यान असं म्हटलं जातं, म्हणजे नादयोग, लययोग. त्याच्यातून हळूहळू धारणेतून शेवटी ध्यानापर्यंत कसं जायचं, मन आपलं शांत होणं ही अतिशय अवघड आणि दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. तर त्या मनाच्या शांततेपर्यंत कसं पोचायचं याचं मार्गदर्शन या संस्थेच्या प्रशिक्षणामध्ये जास्त दिलं जातं. फिजिओथेरपी ही एक गेल्या 100-125 वर्षामध्ये आणि गेल्या 25 ते 40 वर्षामध्ये जास्ती विकसित झालेली अशी थेरपी आहे. आणि त्याच्यामध्ये बरीच जणं मला सांगतात की ते आम्ही करताना लक्षात येतं की तुम्ही जी शिकवलेली आसनं आहेत तीच परत परत करून घेतली जातात. त्यामुळे फिजिओथेरपी ही थोडंसं मॉडर्न मेडिकल सायन्स म्हणजे जे ॲलिपॅथी आहे, म्हणजे ॲलिपॅथीच्या माध्यमातून जे काही सर्जरीज केल्या जातात तर त्या सर्जरीच्या पूर्वी सर्जरीलाही चांगला रिस्पॉन्स मिळावा आणि आपल्या स्नायूंची ताकद आणि टोन जर चांगला असेल तर त्या सर्जरीमध्ये रिस्पॉन्स चांगला मिळतो आणि सर्जरीनंतर लवकर रिकवर होणं या अर्थाने सुद्धा ती फिजिओथेरपी ही उपयोगी पडते. मग त्याच्यातून विशिष्ट अवयव आहे ते विशिष्ट स्थितीमध्ये थोडंसं 15 सेकंड टिकवणं, 20 सेकंड टिकवणं, ती रिपिटॅबिलिटी जी टिकवणं. म्हणजे मला असं वाटतं थोडंसं प्रामाणिकपणे सांगायचं तर ॲलिपॅथीचे डॉक्टर्स नेहमी सांगतात की आयुर्वेदामध्ये जी कमतरता आहे, ॲलिपॅथीमध्ये आम्ही एखादं झोपेवरचं औषध किंवा एखादं औषध फक्त 2 मिलीग्रॅम 2 mg एवढंच घ्या असं एक्झॅक्ट फिगर देऊन सांगतो, तसं ॲलिपॅथीमध्ये नाही. तसं मला असं वाटतं प्रामाणिकपणे सांगायचं तर फिजिओथेरपीमध्ये एखाद्याचा पाय दुखतोय तर 15 सेकंद एक कृती ही 15 वेळा अशी दिवसातून 4 वेळा करा असं सांगितलं जातं. पण योगाभ्यासामध्ये जर तसं सांगितलं तर 4 वेळा मी योगाच्या क्लासमध्ये कुठं जाऊ, तिथे काय करू, तर असं स्पेसिफाय केलेलं कुठेही नाही आहे. हा थोडासा मला वाटतं फरक आहे. आणि त्यामुळे योगामध्ये ज्याला जे जसं भावेल, पचेल, रुचेल तो तसं करू शकतो. पण त्याच्यापेक्षा फिजिओथेरपीमध्ये थोडंसं स्पेसिफिक सांगितलं आहे, त्या अर्थाने फिजिओथेरपीचा खूप चांगला उपयोग होतो. पण फिजिओथेरपीमध्ये मला असं वाटतं की कमतरता अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तो अवयव बरं करणं हाच एक तुमचा उद्देश असतो. आणि तो अवयव बरा झाल्यानंतर माणसं ते विसरून जातात. त्या फिजिओथेरपीचं तुम्हाला नावसुद्धा आठवणार नाही कदाचित, नाही तर 10-15 दिवस डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं असं त्याच्याप्रमाणे तो येतो. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं शरीर कसं आहे त्याच्याकडे बघणं, श्वास कसा चालला आहे त्याच्याकडे बघणं, मन कसं आहे त्याच्याकडे बघणं, तर मन शांत करण्याचं जे काही टेक्निक आहे या सगळ्याचं मला असं वाटतं अभाव आहे. कारण ती शेवटी थेरपी आहे, तो उपाय किंवा उपचार आहे. आणि म्हणूनच मगाशी म्हणलं तसं योग हा पहिली जीवनशैली आहे आणि नंतर तो उपचार आहे. अयंगार सिस्टीममध्ये सुद्धा आपली कंबर दुखायला लागली, पाठ दुखायला लागली, वेगवेगळे काही आजार आहेत, सायटिका जर असेल तर अयंगार सिस्टीममध्ये शिकलेल्या एखाद्या योगतज्ञाकडे आपण गेलो तर सिस्टमॅटिकली, मेथॉडिकली तो 15 दिवसामध्ये तो त्रास तुमचा कमी करून देतो. पण हे काय काय गोष्टी करू नयेत आणि ज्या केल्यामुळे मला हा त्रास सुरू झाला याचं मार्गदर्शन जर नसेल तर महिनाभरानंतर तो जर अभ्यास सोडून दिला आपण तर ये रे माझ्या मागल्या असं परत सुरू होतं. त्यामुळे हा थोडासा मला असं वाटतं ढोबळमनाने फरक आहे. याच्यामध्ये कुठेही थेरपी किंवा योग खूप मोठा आणि कमी असं कुठेही लेखण्याचा उद्देश नाही आहे. पण जे काही जसं आहे तसं व्यापक स्वरूप तुम्हाला सांगण्याचा अशा अर्थाने मी प्रयत्न करतो. सर, योगासनं करण्यापूर्वी त्याची काही ठराविक वेळ आहे आणि कुठली वेळ चांगली हा एक प्रश्न. ते करण्याआधी काही तयारी करावी लागते आपल्याला आणि प्रत्येक आसन किती वेळ करायचं त्याच्यावरच आपण. खूप छान. एकच प्रश्न म्हणून तुम्ही बरेच उपप्रश्न विचारलेत पण छान आहे कारण ते सगळे आसन या विषयाशी निगडीत आहे. आणि योगामध्ये मुख्य आकर्षण हे सगळं आसनांभोवती. योग असं सांगतो ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठेन असं म्हटलेलं आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे खरं पहाटे 3:30. आजच्या काळामध्ये 3:30ला कुणी उठणार नाही. मी म्हणलं उठा तर ते म्हणतील ठीक आहे तुमचा योग तुमच्यापाशी ठेवा. आणि 6, 6:30, 7ला उठूनसुद्धा आज 93-94 वर्षे काका म्हणतील मी मस्त मजेत आहे, काही मला उठण्याची गरज नाही. पण सर्वसाधारणपणे असा नियम आहे की सकाळी त्यातल्या त्यात लवकर उठावं आणि अर्ध्या तासाने योगाचा अभ्यास करावा. ही सगळ्यात वेळ जास्तीत चांगली आहे. पण म्हणजे मग इतर वेळा चुकीच्या आहेत का असंही नाही. कारण IT प्रोफेशनल्स असतील की काही जणांचा पहाटे 4 वाजतासुद्धा त्याचं जे काही ते वर्किंग आवर्स काही वेळेला सुरू होतात दुपारी 2ला संपतात. काही जणांचे 4ला सुरू होतात रात्री 2-2पर्यंत चालतात. तर अशा वेळेला ज्या वेळेला आपलं पोट सर्वार्थाने रिकामं आहे, गडबडीत कुठं जायचं नाही आहे आणि आत्ताची वेळसुद्धा गडबडीची नाही आहे, कोणाचा तरी फोन येणार आहे, कुठं तरी बेल वाजणार आहे, आसन सोडून गडबडीत दार उघडायला जावं लागणार आहे, अशी वेळसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पण शास्त्राच्या दृष्टीने सकाळची वेळ ज्यावेळेला आपलं पोट उत्तमरित्या मोकळं रिकामं असतं, झोपेतून आपण उठल्यावर एनर्जी आपली खूप चांगली असते. पण त्याच वेळेला तुम्ही विचारला तो दुसरा प्रश्न की त्याच्या आधी पूर्वतयारी काही आहे का, तर आसनांपूर्वी आसनपूरक हालचाली यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
बरेच जण डायरेक्ट आसनं करायला जातात आणि ते सुद्धा एकदम हलासन सर्वांगासन क्लासिकल आसनं करायला जातात आणि पाठीमध्ये कुठेतरी क्रॅम्स येतात, पाठ मोडते म्हणजे थोडंसं कुठेतरी दुखायला लागतं आणि मग तो योगाभ्यास कुठेतरी खूप महत्प्रयासाने कुठेतरी सुरू केलेला असतो तो कायमचा लांब जातो. म्हणजे योगाशी कायमचा योग येण्यापेक्षा त्याचा वियोगच झालेला बरा असं म्हणून माणूस तो बंद करतो. तर अशा अर्थाने थोडंसं आसनपूरक हालचाली यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणखीन एक पूर्वतयारी म्हणलं तुम्ही तसं की थोडंसं शौचाला जाऊन येणं म्हणजेच आपल्या आतड्यामध्ये जे काही शौचाच्या दृष्टीने असं जे काही अशुद्ध असा जो टाकाऊ भाग आहे तो सगळा निघून गेल्यामुळे आतडी हलकी होतात. आणि खाल्ल्यानंतर म्हणजे आपण चहा कॉफी दूध घेतल्यानंतर 15 मिनिटांनी, ब्रेकफास्ट केल्यानंतर साधारण 1.25 ते 1.5 तासांनी, साधं घरातलं जेवण जर असेल तर साधारणपणे 3 तासांनी, बाहेरचं लग्नाचं 75चं वाढदिवसाचं जेवण जेवून आलेलं असेल तर निश्चितपणे 4 तासांनी, कारण सामोसे भजी पनीरची भाजी आपण खाऊन आलेलं असतो. तर असे नियम जर पाळले तर तो योगाभ्यास जो आहे तो आपल्याला अतिशय अनुकूल होतो. म्हणजे त्याच्यामध्ये प्राचीन ग्रंथामध्ये असे 2-3 श्लोक आहेत ते सांगतो, त्याच्यामधून अगदी थोडक्यात सुद्धा उत्तर मिळतं. उत्साहात साहसात धैर्या तत्त्वज्ञानाश्च निश्चया असं म्हणलेलं आहे. म्हणजे या 6 गोष्टींनी योग जो आहे तो प्रसिद्ध म्हणजे प्रकर्षेण इति सिद्धता हा, ते ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही योगाचा अभ्यास सुरू केलेला आहे तो मिळतं. उत्साह, साहस, धैर्य, तत्त्वज्ञान त्याचं. आणि योग उत्तम मार्गदर्शक असेल आणि योगाची माहिती जरी असेल आणि चुकीच्या पद्धतीने आपण केला म्हणजेच काय, अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहा जनसंघश्च लौल्यंच षड्भिर योगो विनश्यति. अति आहार करणं किंवा निराहार करणं हा सुद्धा हल्ली एक प्रॉब्लेम झाला आहे. तरुण मंडळी म्हणतात आम्ही कमीत कमी खातो, त्याच्यामुळे पोट रिकामं जर असेल आणि आपल्या सिस्टीमला जर त्याची धास्ती निर्माण झाली की अरे अन्न कधी परत येणार आहे, त्याच्यातून सुद्धा डायबिटीस निर्माण झाले आहे. ते थोडंसं बोलण्याच्या ओघामध्ये मुद्दा मी सांगतो. त्यामुळे अति आहार किंवा अनाहार हे दोन्हीसुद्धा गोष्टी धोकादायक असतात. अत्याहार प्रयासश्च खूप ताणाताण करून आसनं करणं, प्रजल्पो अति बडबड करणं, नियमाग्रह नियमांचा अति आग्रह. काही वेळेला मला असं वाटतं आपण ज्येष्ठ मंडळी आत पूर्ण आदराने सांगतो, काही वेळेला 60नंतर असं वाटायला लागतं की 60नंतर मी म्हणजे वृद्धाचार्य गमतीने म्हणतो आहे, मी तुम्ही लाईटली घ्यावं, मला सगळं कळतं त्यामुळे मी म्हणतो तेच बरोबर आहे आणि इतकी वर्ष सगळं केलं मग मला आता का नाही जमणार म्हणून आपण म्हणजे पळत राहतो, उड्या मारत राहतो, जिने जोरा चढत राहतो. पण शेवटी शरीर आहे, त्यालाही काही वय आहे, बायोलॉजिकल लाईफ आपण जसं म्हणतो ते ओळखून त्या गोष्टी जर नियंत्रणात ठेवल्या अशा अर्थाने प्रयास असतं असं म्हणलं. तर असे यम आणि नियम जसे ते थोडक्यात या सगळ्या लोकांमध्ये सांगितले. मला असं वाटतं आपण जे प्रश्न विचारले खूप छान प्रश्न होता, एकाच प्रश्नामध्ये सगळे हा तो एक प्रश्न, आसनं किती वेळ करावी. प्राचीन काळामध्ये असं होतं की ऋषीमुनी 1-1 तास 2-2 तास सुद्धा एकेका आसनामध्ये होते आणि त्याला आसन जय अशी संकल्पना आहे. त्या आसनावर आणि शरीरावर जय मिळवायचा. पण आजच्या काळामध्ये ते शक्य नाही, तेवढी गरजही नाही. पण आरोग्याच्या दृष्टीने आणि मन शांत होण्याच्या दृष्टीने पतंजलीने स्थिर सुखम आसन म्हणून सांगितले. तर ती स्थिरता आणि सुखकारकता निर्माण झाली आहे का, कशा प्रकारची निर्माण झाली आहे, आपलं शरीर स्थिर असताना आपला श्वास कसा चाललेला आहे तो कसा स्थिर करता येईल, आणि शिथिल झालेलं शरीर आणि संत झालेला श्वास हे अनुभवताना मन शांत आहे का, असं सगळं जर बघायचं असेल तर या अर्थाने कुठलंही आसन साधारणपणे 1 मिनिट टिकवावं असं समजलं जातं. कुठल्याही ग्रंथामध्ये 1 मिनिट असं लिहिलेलं नाही, पण माझ्या अनुभवाच्या बेसवर मी सांगतो. आणि कुठल्याही वयामध्ये सोपी आसनं आदर्श स्थितीचा अट्टास न धरता 1 मिनिट करता येऊ शकतं. आणि तसं जर 1 मिनिट केलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या आसनाचा शरीर, श्वास, मन, बुद्धी, भावना या सगळ्या स्तरांवर, पातळ्यांवर उत्तम असा लाभ हा निश्चितपणे मिळू शकतो. आसनांमुळे निश्चितपणे फ्लेक्झिबिलिटी वाढते. तर त्याच्यामध्ये कसं असतं की आपण पुढे वाकणं, मागे झुकणं, ट्विस्टिंग करणं, ताण, दाब, पीळ देणं हे सगळं, पण सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं आपण जाणीवपूर्वक करतो. आणि त्यामुळे नकळतपणे आपल्या मनाचा किंवा आपल्या जाणीवाचा शरीरातल्या छोट्या छोट्या पेशीशी सुद्धा जो संवाद घडतो ना, त्याच्यामधून आसनांचा लाभ हा खूप मोठा आहे. आणखी त्या निमित्ताने एक उदाहरण सांगतो की जिममध्ये सूर्यनमस्कार केले जातात. कारण का, सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले, परवा मी लेक्चरमध्ये ऐकला, तर मी रोज 108 नमस्कार घालणार, करा तुम्ही, उत्तमच आहे ते, सर्वांग सुंदर व्यायाम होईल. पण सर्वांग सुंदर व्यायाम या संकल्पनेच्याही पलीकडे जाऊन सूर्यनमस्कार ही तेजाची,
शक्तीची अशी एक उत्तम साधना किंवा उपासना आहे. एक दिवस 108 नमस्कार घातले, दुसऱ्या दिवशी अंग धरून बसला आणि मग नंतर आता एकदम पुढच्या रथसप्तमीला मी तिथं ते जो काही एक समारंभ होता ना तिथं जाऊन करणार आणि फोटो आणि रील्स तयार करणार. अशा प्रकारचा सूर्यनमस्कार उपयोगी पडू शकत नाही, अशा प्रकारचा आसनाचा अभ्यास उपयोगी पडू शकत नाही. रोज ठराविक आळीपाळीनी पोटावरची, पाठीवरची, उभ्यानी, बसून अशी जर वेगवेगळी आसनं तुम्ही जर करत राहिला तर शरीरासाठी तो फायदा उत्तम आहेच, पण शरीराच्या पलीकडे जाऊन मनासाठी, आपल्या जाणीवेसाठी जाणीवेची पातळी अधिकाधिक शुद्ध होत जाणं हा योगाचा उत्तम असा फायदा सांगितला आहे. हे पतंजलींनी स्थिरसुखम आसनम असं सांगितलं, त्याच्यात पुढे जाऊन सांगितलं प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती. आसनं करताना कुठेतरी दाब खाऊन आणि असे गोळे मिटून कसं तरी श्वास ओळखून मी जर आसनं केली तर त्या आसनं ही उपायकारक न ठरता काहीतरी त्रासच सुरू होईल. पण जे मला जमते, माझ्या वयाला जे अनुकूल आहे आणि त्याच्यामध्ये मी शांतपणे माझी पाठ काय एवढी काढली जात होती बरं का, आज थोडीशी जरा मोकळी झाल्यासारखी वाटते किंवा नाही, आज पावसाळ्यात थंडी आहे त्यामुळे जरा थोडंसं अलीकडंच आहे. बघा ना, आपल्या शरीराकडे बघा, शरीर आपलं कसं बिहेव करते, त्या शरीराची संवाद साधा. अशा पद्धतीने जर आसनं केली तर निश्चितपणे आपली शरीराची लवचिकता, आपली जीवनशैली ही उत्तम होऊ शकते. मानसिक स्थैर्य आणि योगा, मानसिक स्थैर्य असेल तर योग चांगला होतो का योगासनांमुळे मानसिक स्थैर्य येतं? दोन्ही आधी कोंबडी का आधी अंडा असा प्रश्न आहे. पण कसं आहे, मानसिक स्थैर्य जर उत्तम आहे याचाच अर्थ काय असतो सांगतो, की जे आपण त्रिगुण असं योगामध्ये किंवा अध्यात्मामध्ये म्हणलेलं आहे की सात्विक, राजसिक आणि तामसिक. साधारणपणे असं म्हणलेलं आहे की राजसिकतेच्या थोडंसं पुढे जाऊन सात्विकतेकडे झुकणारी आपली प्रवृत्ती, म्हणजे थोडंसं मन शांत जर असेल ना तर आपण योगाकडे काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि तुम्हाला शिकायचं आहे आणि स्वतः अभ्यास करून मला काहीतरी त्याचा अनुभव घ्यायचा आहे या अर्थाने बघायला लागतो आणि त्यामुळे ती व्यक्ती योगाकडे वळू शकते आणि जास्ती चांगला अनुभव घेऊ शकते. पण हल्ली योगाकडे वळण्याची कारणं मी मगाशी म्हणलं तसं काहीतरी त्रास होतो आणि डॉक्टरांनी सांगितलं की औषधं देतोय पण या प्रिस्क्रिप्शनच्या बरोबरच तुम्ही योगाचा अभ्यास करा, त्याच्यामुळे तुमचा आजार लवकर बरा होईल, नियंत्रणात राहील आणि परत कुठेतरी उफाळणार नाही. या अर्थाने सुद्धा योगाकडे वळणारी मंडळी आहेत. तर त्यांना जीवनशैलीचा एक भाग म्हणून योगाभ्यास ते करायला लागतात किंवा उपचार म्हणून करायला लागतात राहतात, पण तो जीवनशैलीचा एक भाग झाल्यानंतर हळूहळू लक्षात यायला लागतं की माझी पाठ किंवा कंबर, मान दुखायची तर थांबलीच आहे, पण पूर्वी ऑफिसमध्ये जाऊन मी माझ्या हाताखालच्या लोकांवर किंवा सहकाऱ्यांवर जी काही चिडचिड करतो ना ती थोडीशी कमी झाली आहे. आणि हे मला जाणवतं किंवा बायकोसुद्धा घरी आल्यावर सांगते, अहो जरा हल्ली तुम्ही आलात ना संध्याकाळी की माझ्यावर जरा कमी चिडता बरं, म्हणजे थोडंसं मन शांत झाल्याचं लक्षण आहे. तर मला असं वाटतं की मनाची शांतता हाच योगाचा मूळ उद्देश सांगितला आहे. पतंजलींनी योगश्चित्तवृत्ती निरोधा असं कशासाठी सांगितलेलं आहे की चित्तातल्या वृत्तींचा निरोध म्हणजे मनात येणाऱ्या विचारांवर जर नियंत्रण आपण आणलं आणि मन हेच सगळं या शरीराभोवती ज्या का शरीराचे जे काही व्यापार आहेत, फिजिओलॉजी, ॲनाटॉमी, त्याच्यावर नियंत्रण करणार असल्याने तर जर मन शांत असेल, स्थिर असेल, प्रसन्न असेल तर आयुष्यातला प्रत्येक कण आणि क्षण हा अतीव आनंदाने, सुखाने आणि दुःखाने म्हणत नाही. आपण मला असं वाटतं की सुखाच्या मागे लागलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण आनंद मिळवण्यासाठी मागे लागलेलं आहे. पण सुख आणि दुःख याच्या पलीकडे असलेला निखळ आणि निर्भीड आनंद, कुठलीही गोष्ट प्राप्त झाली म्हणून आनंदही नाही आहे किंवा कुठलीही गोष्ट हातातून निसटून गेली म्हणून दुःखही होतं आहे असं नाही आहे. याच्या पलीकडे जाऊन आपल्या संतांनी जे सांगितलं ना की काही नाही आमच्यापाशी, संत बघा कुठेही कुठला वैभव नव्हतं, सत्ता नव्हती, राज्य नव्हती त्यांच्याकडे, पण तरीसुद्धा एका वेगळ्याच आनंदात असायचं. तुकारामांनी हेच सांगितलं, समर्थांनी हेच सांगितलं. कर्म करता करता सुद्धा योग आचरणारी सगळी जी आपली मंडळी आहे, सगळे 12 बलुतेदारांमध्ये आपली संत मंडळी होती, त्यांनी हेच सांगितलं की कर्म करता करताच आम्ही तो आनंद मिळतो, त्यांच्यासाठी तोच योग होता. तर असा मनाला शांतता, प्रसन्नता आणि शेवटी आनंद देणारा अशी जीवनशैली म्हणजे योग. आणि योग सगळ्यात महत्त्वाचं काय शिकवतो म्हणजे का शंकराचार्यांनी जे सांगितलेलं आहे ना, आत्मषटक मनोबुद्धी हंकार चित्तानी ना हमला चक्षुरोत जीवनाचे घराणा नेते. हे शरीर म्हणजे मी आहे असं आपण सांगतो, ही बुद्धी म्हणजे मी असं समजायला आलो की अहंकार निर्माण होतो. पण या शरीर, मन, बुद्धी याच्या पलीकडे माझं काहीतरी अस्तित्व आहे आणि ते म्हणजे माझी प्राणशक्ती किंवा ते ईश्वरी तत्त्व आहे आणि तेच ईश्वरी तत्त्व तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे अहंकार बाळगण्याचं कारण नाही आणि जास्तीत जास्त आनंद आपणही घेणं आणि दुसऱ्याला देणं ही जी काही तत्त्वज्ञान जे आहे ना
ते योग शिकवतो म्हणण्यापेक्षा योगाचा अभ्यास करता करता हळूहळू ते मनामध्ये रुजायला लागतं, मुरायला लागतं. आणि मला असं वाटतं की तो खरा योगाची ती खरी अचीव. सर, नियमितपणे योगाभ्यास करणाऱ्याच्या चालीत विलक्षण प्रभाव पडतो असं म्हणतात, ते कितपत करा चालीमध्ये म्हणजे चालण्याच्या गतीमध्ये चालण्यामध्ये. हो, कारण योग इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन असं म्हटलेलं आहे. नॉर्मल म्हणजे काय, तर नकळतपणे आपण जर सहज बघितलं, ऑर्थोपेडिककडे गेलो, काही पाठ दुखायला लागली किंवा पाय दुखायला लागले आणि त्यांनी जर आपला एक्सरे काढला तर 18व्या वर्षापासून पुढे सगळ्या व्यक्तींमध्ये पाठीच्या कण्यामध्ये काही ना काहीतरी झीज हे नक्की दिसते. आणि ती झीज हळूहळू थोडीशी आपल्या गुडघ्यामध्ये उतरायला लागते, कुठेतरी पायामध्ये उतरायला लागते. आणि बारकाईने जर आपण बघितलं, काही काही जणांची तर एकच चप्पलेचा एकच बाजू खूप झिजलेली असते. एकाच बाजूला लपकत चालणं, उभं राहताना सुद्धा असं एका पायावर असं उभं राहणं, इतके दोष आपल्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात सगळ्यात असतात. पण योगा तुम्ही म्हटलं, योग इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन आणि समत्वम योग उच्चते. त्यामुळे आपली उजवी बाजू आणि डावी बाजू म्हणजे आपली इडा आणि पिंगला याच्यावर सुषुम्नेचं कंट्रोल येईल किंवा सूर्य आणि चंद्र नाडीवर आपल्या मध्यनाडीचा कंट्रोल आल्यामुळे आपल्या शरीराचा बॅलन्स हा उत्तम होऊन आपलं चालणं हे निश्चितपणे सुधारेल. पाऊल वाकडंही पडत नाही दोन्ही अर्थाने. तर खूप छान प्रश्न आहे. मला वाटतं योगा काय